राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी प्रशासनानं व्यापक डिजिटल यंत्रणा उभारलेली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मान्सूनने सर्व महाराष्ट्र व्यापला असून रविवारपर्यंत काही भागामध्ये मुसळधार पाऊस होणार. तसेच संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 9 मंडळात अतिवृष्टी. कर्जमाफीसाठी 2019च्या शेतकऱ्यांचाही विचार होणार असून शासन सकारात्मक असल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा. तसेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण होणार असून नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयाचे प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येईल. पेरणीची चिंता मिटणार असून राज्यात अनेक भागात कोसळला मुसळधार पाऊस. तर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे असून अनुकूल हवामानामुळे मान्सून सक्रिय. 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा लवकरच मेसेज. मंत्रिमंडळ प्रक्रिया जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करणार असून 2019च्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांचाही देणार लाभ. बळीराजांना दिलासा मिळाला असून पाऊस आला आणि पैसाही येणार. पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचे असून अनुकूल हवामानामुळे मान्सून कमालीच्या सक्रिय. तसेच मुंबईतील जोरदार तर राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक सरासरी पावसाची नोंद. पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला असून युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा कायम. तसेच बोगस बियाण्याचे सावट, तर शेतकऱ्यांना मजूर मिळेना. 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार. आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप. तसेच सरसकट कर्जमाफी करा तर शक्तीपीठ महामार्गालाही विरोध. पावसाच्या दमदार सरीने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांनाही मिळाला दिलासा. 31 ऑगस्टपर्यंत धरणातील जलसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला असून शासनाचे आदेश. तसेच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नागरिकांची तहान महत्वाची. तर यंदा एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता. महाराष्ट्रातील काही भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस नसल्याने खरीप हंगाम रखडला. रेशन धान्य वाटपाला 30 जून पर्यंत केंद्र शासनाकडून मिळाली मुदतवाढ. तर लाभार्थ्यांना मिळणार स्वतःच्या धान्य. तर ई पॉश मशीन बंद पडल्याचा परिणाम. पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या रखडल्या असून शिवना परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. तसेच शेतींचे आर्थिक गणित विस्कळीत. गावरान कांद्याला 2900 रुपये भाव मिळाला असून पाऊस लांबल्याने कांदा दरात वाढ. कांदा निर्यात वाढल्याचा परिणाम. तसेच उच्च प्रतीच्या कांद्याला 3200 रुपयापर्यंत दर मिळाला असून टिकवण क्षमता जास्त असल्याने चांगला दर मिळतोय. राज्यामध्ये केवळ 3% पेरण्या पूर्ण. तर मान्सून सक्रिय झाल्याने पेरा वाढण्याची आशा. नसरापूरचा हैवान दोषी, आरोपीला फाशीची शिक्षा द्या. संघटना, महिला आणि कुटुंबाची मागणी असून राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या 58 दिवसात खटल्याची सुनावणी पूर्ण. तसंच भीमराव कांबळे याला फाशी की जन्मठेप. 29 तारखेला शिक्कामोर्तब होणार. आषाढी यात्रा वारकऱ्यांसाठी एकूण 54 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याची घोषणा करण्यात आली. आदिवासींच्या जमिनी व्यवहारामध्ये घोळ झाला असून चौकशी अहवाल महसूल मंत्र्याकडे सादर. तसंच ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांचा भाजप आमदारावर ठपका. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना भरपाई मिळणार असून कृषी मंत्री भरणे यांची विधानसभेमध्ये घोषणा. केळी लागवड दाखवून पीक विमा लाटण्यावरती कारवाई. तपासणीमुळे विमा हप्त्याचे वाचले 164 कोटी रुपये. वाढवण बंदर प्रकल्पातील खारफुटीचा अडचण दूर होणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली. तसेच प्रकल्पाला येणार गती. मनरेगातून विहीर पूर्ण तर निधी अद्याप मिळाला नाही. पुरंदरच्या शेतकऱ्याकडून आर्थिक संकट. तर जवळा जुर्ण येथील सुरेश टेकवडे यांचा आरोप. तर मास्टर न भरल्याने सुमारे 5 लाखांचा निधी रखडला. जमीन वाचली, भविष्य वाचले. रेल्वे प्रकल्प रद्द झाल्याने शेतकऱ्यांमध्ये जल्लोष. धामणीकरांच्या संघर्षाला यश मिळाले असून जलसिंचन योजनेसाठी वीज जोडणीचा मार्ग मोकळा. तर शिंदेच्या हस्तक्षेपाने आंदोलनाचा तोडगा निघाला असून 428 शेतकरी कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे. तर लोकसहभागातून उभारलेल्या योजनेला मिळणार पड. तर योजनेमुळे सुमारे 978 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार. खरीपाच्या तोंडावर माटोबा तलावात 35% पाणी साठा. तर घडत्या साठाने परिसरातील शेतकरी धावतूक. तर मान्सूनकडून मोठ्या अपेक्षा असून 10-12 गावाच्या पाणी पुरवठ्यावर टांगती तलवार. शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करताना सिबिलची सक्ती नको. ओडीएस नंतर प्राधान्याने पीक कर्ज द्या. बँकांना कर्ज वितरित करण्याचे दिले निर्देश. रामटेकमध्ये जमीन अधिग्रहणासाठी आलेले अधिकारी परतले. धान उत्पादकांना दिलासा मिळाला असून 286 कोटींचा निधी आला. तर शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा. मुदत संपूर्ण रेतीघाट माफ्यांच्या हवाली असून मजुराच्या मृत्यूने प्रशासनाची लक्तरे वेशीला. तर नेमका कोणाचा आशीर्वाद. धानपट्याला दमदार पावसाची गरज असून जूनचे प्रजनन मान्य सरासरी केवळ 52%वरती. तर पर्याय वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे आकाशाकडे लक्ष. तर कापूस पट्टा सुकावला. भंडारा जिल्ह्यात 876 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने मुले शिकणार कशी.
भंडारा जिल्ह्यात जवळपास 20% पाणीसाठा उपयुक्त असून जिल्हाभरात 65 सिंचन प्रकल्प तर बावतळी व गोसेखुर्द धरणात केवळ 28% जलसाठा. तसंच पाणी जपून वापरा प्रशासनाचा कडक इशारा. धान खरेदीमध्ये अनियमितता तर जिल्ह्यातील 40 राईस मिलच्या चौकशीच्या रडारवर. तसेच आठवड्याभरात चौकशीचा अहवाल वरिष्ठांना सादर होणार असून अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता. रेशनचा आहे स्टॉक, मात्र ई-पास झाले लॉक. जून महिन्याचे धान्य रेशन दुकानातच पडून असून धान्याची वेळेत उचल न झाल्याचा परिणाम. मान्सून तब्बल 14 वेळा लेट लढती. एल निनोच्या प्रभावाने शेतकरी चिंतेमध्ये असून यंदाही सरासरीपेक्षा कमी पावसाचा IMDचा अंदाज. वरुण राजाने दंडी मारल्याने आभाळाकडे लागले डोळे तर बळीराजा आला चिंतीमध्ये. पावसाअभावी उभा ऊस वाढू लागल्याची धास्ती. दमदार पावसामुळे मिरची पिकाला जीवनदान मिळाले असून शेतकऱ्यांना दिलासा. तर भोकरदन तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस तर सुमारे 7,000 हेक्टर क्षेत्रावरती मिरचीची लागवड. घनसावंगी आणि अंबड उपजिल्हा रुग्णालयांना बढती मिळत असून 117 नवीन पदांना मंजुरी. अतिवृष्टीने रस्ता आणि पूल गेला वाहून तर 1 वर्षानंतरही निधी लटकला असून हिंगोलीतील स्थिती. तर पावसातील तारंबळीपासून नाही सुटका. बीड जिल्हा बँकेच्या 12,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होण्याकडे लागले लक्ष. तर कठोर निकष आणि अटीमुळे संख्या घटली. 25 एकर गायरान जमिनीवर खासगी दावा तर 30 कुटुंबावर वेगळे करण्याची वेळ. गंगापूर तालुक्यातील संशयास्पद कारभार तर तलाठ्याकडून घरे खाली करण्यासाठी तोंडी सूचना. शेतकऱ्यांना दिलासा. फरदापूर जिल्हा परिषद गटात 77 नवीन DP मंजूर. पहिलाच पाऊस आपत ठरला असून छप्पर कोसळले तर पूल गेले वाहून. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसला असून प्रशासन सुस्त तर नागरिक आणि शेतकरी मात्र पूरती त्रस्त. सिल्लोड तालुक्यात दमदार पावसामुळे विहिरी कसल्या तर जमीन गेली खरडून. पावसाची कोरडी पाठ तर 20 गावे अद्यापही तहानलेली असून केदारखेडा परिसराला पावसाची हुलकावणी तर खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. मुद्रांक शुल्कमध्ये 20,000 कोटी रुपयांचे घोटाळे. महालेखापालाचे विशेष कृती दर तर 5 वर्षातील प्रकरणाची करणार सखोल चौकशी. महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. ढगांची गर्दी पण पाऊस नाही, शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे. जून संपला, धरणसाठा चिंताजनक तर 25 TMC पाणी. प्रमुख 6 प्रकल्पाची स्थिती कायम असून सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी तर धरणे भरण्यासाठी 123 TMC पाण्याची आवश्यकता. तसेच जिल्ह्यात पश्चिम भागात जोर मंदावला असून कोयनेतील आवक घटली. पावसाच्या दमदार हजेरीमुळे बळीराजा शेतामध्ये तर पेरणीच्या कामाला आला वेग. धरणातील साठा 26% आला असून चांदवडला 5 दिवसाआड पाणी पुरवठा. नगर परिषदेचा निर्णय तर संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी नियोजनाबाबत मंथन सुरू. तर पाऊस लांबल्यास स्थिती अधिक होणार कठीण. पावसाच्या आगमनाने कापूस लागवडीला वेग आला असून मजुरांना मिळणार रोजगार. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसामुळे गजबजले शेतशिवार. हंगामपूर्व कापसाला संजीवनी मिळाली असून अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात तर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण. कापूस आणि मका लागवडीची लगबग तर शेतशिवार गजबजले. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरामध्ये प्रत्यक्षानंतर दाखल झालेल्या पावसाने शेती कामांना वेग. रावेर तालुक्यात अतिवृष्टीचा कहर तर केवाड्यात 203 मिमी पाऊस. खानापूर येथे 189 मिमी, रावेर येथे 175 मिमी आणि ऐनपूर येथे 117 मिमी पावसाची नोंद. तर नदी नाल्यांना पूर तर जमीन खरवडली. केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. काळ्या हळदीला मिळाला 22,000 रुपयांचा भाव. तर वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे हळदीची एकूण आवक 7,500 क्विंटल पार. तर यापूर्वी मिळाला होता 25,000 रुपयांचा भाव. अपुऱ्या पावसावरच पेरणीचा धडाका कायम असून 31,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी. वाशिम जिल्ह्यात सरासरी केवळ 70% मिमी पाऊस तर कृषी विभागाचे आवाहन शेतकऱ्यांनी घाई टाळावी. पावसाचा जोर कायम असून 13 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी. बुलढाणा आणि मोताळा तालुक्यात सर्वाधिक नोंद तर खरीप हंगामासाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने पेरणीला आला वेग. तर नाले दुमडी भरून वाहू लागले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 11 कोटींची नुकसान भरपाई. मार्च 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अकोला, बुलढाणा आणि भंडारा या 3 जिल्ह्यासाठी 13,27,98,000 रुपयाच्या मदतीला मंजुरी दिली आहे. यापैकी बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 10,99,39,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून 12,052 बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात 1450 मेट्रिक टन DAP खत साठा उपलब्ध. अकोला जिल्ह्यातील 1456 शेतकऱ्यांना मदतीसाठी 1,69,00,000 रुपये. अवकाळीच्या तडाख्यात झाले होते पिकाचे नुकसान. अहिल्यानगर जिल्ह्यात PM किसानचे 24,000 नवे शेतकरी लाभार्थी असून 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 111 कोटी रुपये जमा. मेघराजा बरसला आणि पेरणीला आला वेग. शेगाव तालुक्यातील जरंडी शिवारात 2 तासात 110 मिमी पाऊस तर पावसाची खाडची मिटली.
कारंजा तालुक्यामध्ये शेत रस्त्याची क्रांती झाली असून महिन्याभरात 44 रस्ते खुले. तसेच शेतकऱ्यातील वाद मिटवत प्रशासनाने केली मोकळी वहिवाट. जळगाव जिल्ह्यासाठी 14,50,00,000ची मदत मंजूर झाली असून अवकाळी ग्रस्तांना दिलासा. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश. जळगाव जिल्ह्यातील 12 महसूल मंडळाच्या अतिवृष्टीत चोपडा, मोक्ते, नगर, धरणगाव आणि रावे तालुक्यामध्ये पावसाचा जोर अधिक. दररोज ताजे बाजारभाव, शेतीविषयक अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.